हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही ह्या पाठच्या साईडला आहे, तो माझा मावशीचा मुलगा आहे। त्याच्या पाठी आहे ते इथले गावचे माझे मित्र गणेश नाडकर आहेत। त्याच्या पाठच्या तो पाठी काही येलो कलरमध्ये जो मुलगा दिसतोय तो नवनाथ बटवले, मुंबईचा माझा मित्र आहे। तर आम्ही सर्वजण जातोय आज कोकणातला जंगलातला रानमेवा खायला। तर बघूया आता काय काय भेटणार आहे आपल्याला वरती जाऊन। चला मग भेटूया आता वरती गेल्यावर। तर मित्रांनो, रानमेवामधला आता पहिल्याच झाड आम्हाला बोरीचा मिळालेला आहे। तर बघूया बोर आले का इथे। तर ही बोर आहे मित्रांनो, या बोरीवर तर बघूया आता बोर भेटतात काय ते। भरपूर बोरं पडलीत रे, टिप 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 बोर खूप आली। तरी बघा बोर एकदम मस्त गोड आहेत, भारी आहेत एकदम। तर मित्रांनो हे बघा इतकी बोरं भेटलेली आहेत। खूप बोरं भेटलेले आहेत आणि एकदम गोड आहेत मस्त वेगळी। आणि आता आम्ही इथून डायरेक्ट आंबे बघायला जाणार आहोत। हे बघा माझे मित्र चालेत वरती। आता बघूया दुसरा काय भेटते, काजू आंबे काय भेटतात ते। वरती बघताय तो आंब्याचं झाड आहे, गावठी आंब्याचं झाड आहे। तर त्याचं आता आंबे काढायला आलोय आम्ही, तुम्हाला दाखवतो की आंबे किती आलेत ते। शहाळ्याचा गोड वाजा काळ जात राहतो, जिव्हाळ्याचा झरा सदा हृदयात वाहतो। प्रेमाच्या या माणसांचे गाव माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव। कैरी आहे, मस्त गोड आहे कैरी पण, भारी लागते एकदम। माझा मित्र मुंबईवरून आलाय खास आंबा भरण्यासाठी, नेण्यासाठी। तर मित्रांनो हा मित्र आहे ना, तो मोराचा आवाज काढतो, मोराचा जबरदस्त आवाज काढतो। तुम्हाला ऐकायला तुम्हाला दाखवतो कसा आवाज आहे त्याचा। तर ऐकलात मित्रांनो, सेम टू सेम मोरासारखा आवाज आहे, मोर आणि लांडोरी सारखा आवाज, सेम टू सेम, कोणच बोलू शकत नाही। तर मित्रांनो हे बघा, हे वारुळ आहेत। तर आपण बोलतो की या वारुळामध्ये नाग असतो, पण हे नागाचं वारुळ नाही आहेत। हे बघा, हे नागाचं वारुळ नसतात। आयत्या बिलात नाग राहतो ना, तर तो नाग ह्याच्यामध्ये येतो। हे वारुळ आहेत, काळ्या मुंग्या असतात ना गावाला, कोकणामध्ये जे जंगलामध्ये काळ्या मुंग्या असतात, तर त्यांचं हे वारुळ असतात। त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी। हे बघा वारुळ, असं असतात वारुळ, काळ्या मुंग्यांचे वारुळ।